when official press conference चालू याला या ठिकाणी आलेली आहे. तर माझी विनंती ही आहे, तुम्हाला विचारण्यासाठी विचारू शकता, पण मोकळेपणाने ही प्रेस कॉन्फरन्स व्हावी अशी माझी इच्छा आहे. एक दोन गोष्टी सुरुवातीला सांगायच्या की काल सुप्रीम कोर्टाचा जो एक निकाल झाला, विक्की वादळच्या केसमध्ये, ज्याच्यामध्ये 7 व्यक्तीची हत्या आणि एका भगिनीवर अत्याचार, त्याची सगळी पार्श्वभूमी ही गोंधळाची आहे. गोंधळामध्ये जे काही घडलं त्याच्यानंतर ज्या रिॲक्शन झालेल्या होत्या त्यापैकी हा इन्सिडेंट होता. उशीर लागला, पण निदान सुप्रीम कोर्टाने जे याच्यात गुन्हेगार सहभागी आहेत त्यांच्या संबंधीची स्वच्छ भूमिका घेतली आणि एक प्रकारचं स्त्री वर्गाला आणि सामान्य माणसाला एक प्रकारचा आधार देण्याच्या संबंधीचं काम सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये आहे. एकच मला काळजी ही आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये त्याने हा निकाल पूर्वीचा जो काही सरकारने घेतला होता त्याचे गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याची तो गुजरात सरकारने घेतलेला होता. आणि सुप्रीम कोर्टाने आता सांगितलं की हा निकाल महाराष्ट्र गव्हर्नमेंटने द्यावा आणि ही केस महाराष्ट्रात ट्रान्सफर केली. आपण अशी अपेक्षा करूया की महाराष्ट्र गव्हर्नमेंट ही सुप्रीम कोर्टाचा सर्व निकाल वाचल्याच्या नंतर त्याने जी भूमिका मांडली त्याची गांभीर्याने नोंद करेल आणि त्या भगिनीला न्याय देण्याच्या बाबतीत कुठलाही राजकीय अभिनय न आणता महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या संबंधीचा निकाल घेईल असं मला वाटतं किंवा माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी या केसचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन याच्यामध्ये झालेल्या अत्याचाराचं स्वरूप लक्षामध्ये घेऊन या ठिकाणी निकाल घेतला पाहिजे. आणि ही या प्रकारे अत्याचार करणारी प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दलचा निर्णय असा घेतला पाहिजे की समाजामध्ये एक संदेश जाईल की या गोष्टीला समाज, शासन, जीवनशैली हे कुणी मान्य करत नाही. त्याच्यावर काही विचारायचं